पाहू शकता किती छान बनलेल्या आहेत कोथिंबिरीच्या वड्या. वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ. खूप छान. जेवणाबरोबर जर कोथिंबीर वडी असेल तर जेवणाची मजा काही औरच असते. खूप छान बनलेले आहेत. खूप सोपी पद्धत आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय कोथिंबीर वडी. एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी. पाहू शकता 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. त्यामध्ये हिरवी मिरचीच्या ठेच्यामध्ये लसूण, जिरे घालून बनवलेला आहे आणि अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय. आपल्या हिशोबाने टाकायचं, आपल्याला कमी जास्त जसं लागतं तसं. त्या पिठाला आता मिक्स करून घ्यायचंय आपल्याला थोडं थोडं पाणी घालून. मी पीठ चाळून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं, गुठळ्या बनत नाहीत. एकदम सोपी पद्धत आहे. आपण नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. तुम्ही कशा पद्धतीने वड्या बनवता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. ह्या बनवून पाहिल्यानंतर कशा होतात, तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कळवा. कोथिंबीर मी निवडून धुवून सुकवून घेतलेली आहे. गावरान कोथिंबीरीची गड्डी घेतलेली आहे एक. ते एक पॅनमध्ये तेल घातलेलं आहे 2-3 चमचे. त्यामध्ये आता मी मोहरी घालणार आहे. तुम्ही म्हणाल की मोहरी वड्यासाठी, पण मोहरीमुळे छान टेस्ट लागते. मोहरी फुटू द्यायची आपल्याला. मोहरी तडतडलेली आहे. आता त्यामध्ये जिरं घालायचंय थोडं. जिरं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण घालायचं आहे. मी बारीक कापून घेतलेला लसूण घातलाय. लसूण लाल झाल्यानंतर निवडून धुवून ठेवलेली कोथिंबीर ती घालणार आहे. कोथिंबीर शक्यतो धुवून व्यवस्थित सुकवून घ्यायची, ओली नसली पाहिजे. त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर पण घातलेली आहे मी चवीसाठी. ही कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे सुकवून. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. जास्त नाही शिजू द्यायची. लगेच आपल्याला पीठ घालायचे त्यामध्ये. जास्त वेळ नाही शिजवून द्यायची. लगेच पीठ घालायचे. खूप छान होतात ह्या वड्या. मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. सुरुवातीला फुल फ्लेमवरती ठेवायचे म्हणजे शिजले जाते पीठ व्यवस्थित. आणि बुडापर्यंत हलवून घ्यायचे. सारखं हलवत राहायचंय म्हणजे चिकटल्या जाणार नाही.
थोडंसं तांदळाचं पीठ जरी वापरलं तरी चालतं अर्धं. माझ्याकडे शिल्लक नव्हतं, त्यामुळे मी बेसन पीठ वापरलेलं आहे फक्त. त्याला आता 5 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे. थोडीशी वाफ काढायची. तोपर्यंत मी ताटाला तेल लावून घेते. आपल्याला ज्यामध्ये वड्या थापायच्या त्या ताटाला हे तेल लावून झालेलं आहे. आता 5 मिनिट झालेले आहेत. मस्त वाफलेलं आहे पीठ, मस्त झालेलं आहे. पाहू शकता छान शिजले. मिक्स करून घ्यायचे परत. वरची साईड त्याची कडक होत असते, त्यामुळे आता आपल्याला काढून घ्यायचे पिठाला. काढून घेतलेलं आहे. पाहू शकता किती छान शिजलेलं आहे पीठ. त्याला आता आपल्याला थापून घ्यायचे. जास्त भांडी खराब न करता झटपट बनतात ह्या वड्या आणि 4-5 दिवस व्यवस्थित टिकतात. फ्रीजमध्ये ठेवून आपण 8 दिवस पण न तळता अशाच ठेवून जशा लागतील तशा तळून घेऊन खाऊ शकतो. प्लेन थापून घ्यायचं आपल्याला. पाहू शकता आता थंड झालेला आहे. आपल्याला कट करून घ्यायच्यात व्यवस्थित. आपल्याला हव्या तशा आकारात वड्या कट करून घ्यायच्यात. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. काही कल्पना असतील तर नक्की सुचवा कमेंट बॉक्समध्ये. मी कापण्याच्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. आपल्याला चौकोनी आकारात जरी हवे असतील तरी कट करू शकता. चिटकायला लागले. चाकू पाण्यामध्ये भिजून घ्यायचा, म्हणजे त्याला पीठ चिकटल्या जात नाही. पाहू शकता ह्या कापून झालेल्या आहेत वड्या. सगळ्या मस्त निघत आहेत. पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे म्हणून त्याचे तुकडे होत नाहीत, काही नाही. मी तेल तापायला ठेवलेलं आहे आता साईडला. हे कापून झालेले आहेत आपल्या वड्या. आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला वड्या टाकून घ्यायच्या आहेत. आता असेच नवनवीन व्हिडिओ पाहून लाईक करत जा आणि पदार्थ बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा मला. पलटून घ्यायच्यात आता आपल्याला. शक्यतो सुरुवातीला फुल फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या, म्हणजे तुटल्या जात नाहीत. आपल्याला सोनेरी रंगावरती काढून घ्यायच्या आहेत. तर झालेले आहेत कडक, आपल्याला काढून घ्यायचे आहेत. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि किती मस्त बनले. ह्या पहा तयार आहेत आपल्या कोथिंबिरीच्या वड्या. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.
चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला अशाच भेटूया पुढच्या एका नवीन छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पहा, बनवून छान छान रेसिपी खाऊन बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल